तर आज आम्ही पुण्यातील वंडर द सिटी फिरायला गेलो होतो. तर हे वंडर द सिटी आहे कात्रज जवळ जे कोंढवा रोड आहे तिथे हे भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलेला आहे. मध्ये एकदा गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले आम्ही आलो इथे तिकीट काउंटरजवळ, जिथे तिकीट काउंटरजवळ गेल्यानंतर हा असा ॲम्बियन्स आहे. 60 रुपये तिकीट घेतल्यानंतर आम्ही पुढे आलो. हे बघा, अशा पद्धतीने हे ॲम्बियन्स केलेला आहे. तुम्हालाही आवडेल, मलाही आवडलेला आहे. तर कधी तुम्ही कात्रज कोंढवा रोडजवळ गेलं तर फिरण्यासाठी चांगलं आहे वंडर द सिटी. तर मध्ये गेल्यानंतर आता मध्ये बिट्टीला घेऊन चाललेले होते. आता मी दाखवते मध्ये काय काय आहे. मध्ये आम्ही एंट्री केल्यानंतर स्नोफॉल होत होता. म्हणजे स्नोफॉल हा खरोखरचा नव्हता, पण स्नोफॉलचा फील येत होता. असं बर्फाच्या ठिकाणी गेल्यासारखं वाटत होतं. बरेच लोक तिथे आलेले होते. आम्हीसुद्धा गेलेलो होतो. मी इंस्टाग्रामवरती ही रील पाहिलेली होती, म्हणून मी आहोंना बोलली की आपण रात्री जाऊया, दुपारी जाऊन काहीही उपयोग नाही, कारण का खूप गरम होतं. तर बिट्टी पण खूप एन्जॉय करत होती, मी सुद्धा खूप एन्जॉय करत होते. आहोंना म्हणाले जरा व्हिडिओ काढा. मग आम्ही अशी खूप मजा करू. लहान मुलांसाठी ही खूप सुंदर असं ठिकाण आहे. जर तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही इथे या, कारण का खूप बघण्यासारखं आहे. आणि हो, संध्याकाळीच जा 6 नंतर, कारण का उष्णता खूप असल्यामुळे आणि ऊन खूप असल्यामुळे तुम्हाला हे संध्याकाळीच फार छान वाटेल, गारगार वाटेल. आणि इकडचं तुम्हाला मी काय सांगू, खूप सुंदर आहे. मध्ये जत्रेसारखा फीलसुद्धा आहे. त्यानंतर बिट्टीला घेऊन मी बसली एक छोट्याशा ट्रेनमध्ये, कारण का बिट्टी पडू शकते, एकटी बसू शकत नाही, कारण का बिट्टी लहान आहे. त्यामुळे हे बघा, अशा पद्धतीने ही अशी इथे खेळणीसुद्धा आहेत, मध्ये स्टॉलसुद्धा आहेत. तर तुम्ही इथे जत्रेचा एन्जॉय पण करू शकता. आणि बिट्टीला घेऊन मी बसलेली होती. बिट्टीसाठी खेळणी घेतली नाही, कारण का ऑलरेडी गावाकडे जत्रा असल्यामुळे आपण खेळणी भरपूर घेतलेली होती. तर अशी मी बिट्टीला घेऊन बसली होती, कारण का बिट्टीला एन्जॉय करायला आवडतं आणि बिट्टीला फिरायला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब